काय?
शांति मंत्र हरि ओम विडाते उर्वरज्ञान रुद्रकामराणि संशिशिर विश्वदेवा शुद्धवाता पृथ्वी मातर्मा मे विसेत मधुमनुष्य मधुमनुष्य मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमति देवव्योम वासमुद्याशां सुषुषणाय मनुष्यवस्तमा देवावन्तु शोभाय पित्रो नमन्तु ओम शांति 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 अणवाक पहिला ओम नमस्ते रुद्रमण्यवृत्तीश्वय नमः नमस्ते सुब्रह्मण्य बाहुभ्यां नमः या आत्मविश्वा शिवतमा शिवम बहुजनः शिवा सर्वया तव दयालुमुळे या ते रुद्र शिवा तनुर्भोमा पापभाषिणी त्यानस्तमा संतमा विषंता पितापशी यामिषि कृष्यं ते यस्ते दिवसस्तवे शिवां तीर्थतां गुरुमामि विसेवि पुरुषं जगत् शिवेन वत्सात्वा देशाच्या वदामसि यथां च सममेत्य स्मरणा असत् अद्य तुदय व्यक्ता प्रथमो दिव्य विषक अहिंच सर्वांच भयांच सर्वांच यदाम्यः असो यथां रोमो दोपुस मंगला एचे मां रुद्रा वितो दिक्षुषिता सहशोषायण आहे असो यशप्रते निर्विविधा उतन गोपाल अदृश्यन दृष्ण दुर्हाय उतन विषा भूताने दृष्टमुड्यातना नमो अस्तुनि देवाय सहस्राक्षाय मनुष्ये अतोहे अस्य सत्पणं तेवंद्रमः प्रमोच्च धनं स्वं भूर्यन्द्रयां याच्यते हस्तीश्वः परात्र भगो
अवसत्य गणं सहस्राक्षे शुते ईश्वरी शरणं मुखाय सोना सोना भव विद्यां धनवात प्रगम विश्वमे बाणवाहूत अन्य जन शिष्य व अपरिसर संगती या जे हेते मनुष्यम हस्ते बहुत धनवा त्या स्मान वर्ष बीज वस मस्त स्मया परिभोजन नमस्ते अस्वायु दहाय नाथाय विष्णवे भाव्यामूर्ते नमो भाव्यामूर्ते धर्मणे परिते धर्मणो भक्तिरस्मानुक्ते विश्वतः अथोवे इशिस्तवाय अस्मन्नदेहितम् प्रणव दूसरा नमो महाविशान ईशान नमो नमो रुक्षले केशाप्या पुरुषां नमो नमो असस्त्रिजाय कृष्ण दिवशीमते पतिनां पते नमो नमो पुरुषाय विद्यानां पते नमो नमो हरिकेशाय कृष्ण पुरुषां पते नमो नमो भवस्य एकं जगतां पते नमो नमो रुद्राय सदाविने श्रीप्राणां पते नमो नमो सुतान्ताय पते नमो नमो रोहिताय सर्वते कृष्णां पते नमो नमो मंत्रणे वाणिजाय कृष्णां पते नमो नमो भगवते वस्तुताय पते नमो नमो उच्च घोषा सदाय पते नमो नमः कृष्णगीताय भावस्नां पते नमो नमः तीसरा नमः सह महानाय निव्यादिन अभयनां पते नमो नमः अतुपाय ऋषिगिनां चनां पते नमो नमो ऋषिगिनां श्रीमते दशरां पते नमो नमो वचते प्रतिवचते वस्तानं पते नमो नमो निचले परिचराणां पते नमो नमः अतुप्रा विभो जन्यां सद्भो मुष्टां पते नमो नमो सत्यं नतं सत्यः प्रथमं पते नमो नमः उष्णचिने निचराय कृतां पते नमो नमो अश्वपद्यो गमवेच्च नमो नमः आत्माभ्यो प्रतिमवेच्च नमो नमो आयुषपद्यो विसवेच्च नमो नमो सत्यो विसवेच्च नमो नमो अस्मिभ्यं श्रवेच्च नमो नमः स्पभ्यं जलवेच्च नमो नमः स्तिक्षभ्यो भवेच्च नमो नमः सभाभ्यं सभापतिवेच्च नमो नमो अष्टभ्यं श्वपतिवेच्च नमो नमः आयुधेभ्यो विविक्तिवेच्च नमो नमः गुणावस्तुवेच्च नमो नमो बृहस्पतिभ्यं बृहस्पतिवेच्च नमो नमो रातेभ्यं रातिवेच्च नमो नमो गणेभ्यं गणपतिवेच्च नमो नमो विरुद्धभ्यं विश्वरूपवेच्च नमो नमो मध्यं शुभवेच्च नमो नमो रथभ्यं रथवेच्च नमो नमो रथभ्यं रथवेच्च नमो नमो सत्सवेच्च नमो नमो शत्रुभ्यं शत्रुवेच्च नमो नमो स्तक्षभ्यं ऋतुकालवेच्च नमो नमो अग्रालभ्यं कर्मवेच्च नमो नमो पुण्यष्टभ्यं निषादवेच्च नमो नमो विष्णुभ्यो धनुर्वेच्च नमो नमो मृगेभ्यं शोभेच्च नमो नमः शिवभ्यं शोभेच्च नमो नमः वासवा नमो भवायच रुद्रायच नमः शर्वायच पशुपतयच नमो नीलदेवायच कंठायच नमो कपर्दिनेच नित्यकेशायच नमः सहस्राक्षायच जन्मनेच नमो गिरीशायच शिखविष्टायच नमो मृष्टुमायच यशुमतेच नमो ऋस्वायच वामनायच नमो भ्रूतेच वर्षेच नमो रुद्रायच समुद्रनेच नमो अग्र्यायच प्रथमायच नमः शिवेच अजिरायच नमः शिग्र्यायच शिल्प्यायच नमः उर्म्यायच सावसन्यायच नमः श्रोतस्यायच द्वीपायच आणि मग सहावा नमो ज्येष्ठायच कनिष्ठायच नमो प्रोजायच अप्रजायच नमो मध्यमायच अपलभ्यायच नमो जगन्यायच बुद्ध्यायच नमः सौभ्यायच प्रतिसर्यायच नमो याम्यायच क्षमायच नमो उर्व्यायच कल्यायच नमः श्लोक्यायच सावसनायच नमो वन्यायच दक्षायच नमः श्रवायच प्रतिश्रवायच नमः अश्वसेनायच अश्वरथायच नमः शिवराय सावपिंडितेच नमो ब्रह्मणेच वरुथनेच नमो बिल्वनेच कवचिनेच नमः श्रुतायच श्रुतसेनायच आणि मग सातवा नमो तुतुंबायच अहन्यायच नमो दुष्टमेच प्रमुषायच नमो दुतायच प्रहितायच नमो ऋषिगिनेच यशोदिमतेच नमो तीक्ष्ण शव्यायच आयुधनेच नमः साहित्यायच सुधर्मणेच नमः शुद्धायच बथ्यायच नमः काट्यायच निप्यायच नमः शुद्धायच सरस्यायच नमो नाद्यायच विशंत्यायच नमः कुप्यायच सावट्यायच नमो वर्षायच चावर्षायच नमो मैद्यायच विद्युत्यायच नमो हृदयायच नमो वात्यायच रेशमायच नमो वास्तवायच वास्तुपायच नमः आठवा नमः सोमायच रुद्रायच नमः ताम्रायच अरुणायच नमः शंगायच पुष्पतेयच नमः गुरायच भीमायच नमः ग्रवेदायच दुर्वेदायच नमः अंतरेच अनिशयच नमः वृषभ्य केशभ्य नमः साराय नमः शंभवेच मय भवेच नमः शंकरायच स्करायच नमः शिवायच शिवतरायच नमः सिद्धायच कुल्यायच नमः पर्यायच सावर्यायच
नमा प्रतरणायचं उतरणायचं, नमा आत्तर्याय चालत द्यायचं, नमा शेषवायचं फेडण्यायचं, नमा सिकत्यायचं प्रव्यायचं, आणि मग नववा हिरण्यायचं प्रपत्यायचं, नमा शिलायचं क्षणायचं, नमा कप्रतिनिध पुरस्तायचं, नमा गोष्ठायचं गृह्यायचं, नमा स्थल्पायचं गेह्यायचं, नमा काट्यायचं ग्रष्टायचं, नमा हृदयाचं निवेशपायचं, नमा सव्वायचं दिसायचं, नमा शुष्कायचं रित्यायचं, नमा लोप्यायचं स्वरूपायचं, नमा उरुपायचं सुरमायचं, नमा परणायचं पुन्हा शोधायचं, नमो भूर मानायचं अभिनेतेचं, नमा अभिनेतेचं प्रकृतीचं, नमो अग्निकेभ्यो देवमुदेभ्यो नमः विष्णुकेभ्यः नमो विष्णुकेभ्यो नमः अनिरुद्धेभ्यो नमः अमितेभ्यः नमः तहवा तापनंद सत्सदरिद्री लोकी येषां पुरुषाणां येषां पुरुषाणां मां बेकुमारोमो येषां किंचनाममत या श्री शिवा तनुमा शिवा विश्वा वेशजी शिवा रुद्रस्य वेशजी जीवसे मीमामृताय तवसरिकप्रतिनय श्वेतिराय प्रभुराम हेममती उत्थान नश्वमस्मृतिपदे जनिष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मनात्रं उडानरुद्र नो मयस्मृति श्वेतिराय नमसा विधेमते यच्चं चौचं राजमिता दशदिशां तव रुद्रपणितो मानमहान्तुत मानवर्भकं मानक्षुतं मानवद्यापितं मोतमात्रं प्रियमनस्तु नो रुद्रऋषः मानस्तोके दले मान आयुष्यमानो घोषु मानाश्वेश्वरेशानो रुद्रभानुतपदी अविष्मंतो नमसा विधेमते आराध्यते गोपनवत पुरुषज्ञ श्वेतिराय सुमस्मय ते अस्तु रक्षाचन वागीच देवावृतः च न शर्म इच्छा दुर्वः स्तुहि सुतं गर्तसुतं युवाणं मृगं न विमूढत्नुकृमं बुडा दरिद्रग्रस्तवानो अन्यन्त्य अस्मानि वपन्तु सेनः प्रियवृतस्य हितृमृत्यु परित्वेष्यस्य दुर्मृतिर्गहायो अवस्थिरा मगधस्त्यश्नुष्व विडस्तोकायतनामुळे पृष्ठं शिवत्तं शूनसूना भव परमेरुक्षि वायुधं निधाय कृति वसान आचरः पिनाक विप्रदागहि विकृत विलोहित नमस्ते अस्तु भगवा हे असते सहस्रां हेतु अस्मन्नं विपन्ति वपन्तु तः सहस्राणि सहस्रशः भावोसा हिते तासा मेषाण भगवा पराचना मुखा कृति अनवक्रावा सहस्राणि सहस्रोये रुद्र आदि भूम्याम तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि अस्मिन् तन्त्रव्यतिरिक्षि भवादि तेषां सहस्र योजना धर्माणि तन्मसि दीर्घग्रीवाश् निकण्ठा शर्वादा क्षमाचरा तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि दीर्घग्रीवाश् निकण्ठा दिवारुद्रा उपस्थिता तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि ये वृक्षेषु सस्मित्रा दीर्घग्रीवा विलोहिता तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि ये भूतानामधिपतये विशिखासकवर्धिनां तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि ये अन्येषु विद्यान्ति पादृष्टविभजनानां तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि ये पथां प्रतिरक्षे वृद्धा वेदु ये तेषां सहस्रयोने धर्माणि तन्मसि ये तीर्थानि प्रचोदयन्ति सुखामतो ऋषिगिरः तेषां सहस्रयोजन्मा तन्माणि तावाञ्च भूयाञ्च स्वदिशो वृक्षपुत्रा विधिस्थिरे तेषां सहस्रयोजने धर्माणि तन्मसि अमरुद्रभ्यः ये पृथ्व्यान्तरिक्षे च ये देवी शमनं वातो वर्ष विश्वस्तभ्यो दशा प्रचदिश दक्षिणः दशा प्रचदिश शिरदशो सुदस्तभ्यो नमस्ते न उडयन्तु तेयं विष्मो इच्छनो द्वेष्टि त्वं वो जगद्धामि समक विभाग ओम अग्नविष्णु सोजो से सेमा वदन्तु वाग्यः रुद्रवाजे विभागं अमात्यः ओम वाजनिच्च मे पशवच्च मे प्रयतिच्च मे पशविच्च मे इतिच्च मे क्रतुच्च मे स्वरच्च मे श्लोकच्च मे श्रावच्च मे श्रुतिच्च मे ज्योतिच्च मे सुवच्च मे प्राणच्च अपाणच्च मे गाणच्च मे सुचच्च मे चित्तं च अटतं च मे वाक्चं मे वरुणं चक्षुश्च मे श्रोतं च मे दक्षं च मे बलं च ओजं च मे सहज च आयुश्च मे जरां च आत्मा च मे तृणं च शर्मं च मे वर्मं च अंगाणं च मे अस्त्राणं च पुरुषं च मे श्रेणं च मे अन्वक दूसरा ज्येष्ठं च द्वितीयं च मे मन्यं च भामं च मे मन्नं च मे एवं च मे जमां च मे महिमां च वरिमां च मे प्रतिमां च मे वर्षं च मे द्रव्यं च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे सदा च मे जगत् च मे धनं च मे वशच्च मे द्विषि च मे क्रीडा च मे मोदच्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सुक्तं च सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यत् च मे सुखं च मे सुपतं च मे हृदं च वृत्तिं च कृतं च मे कृतिं च मे मतिं च मे सुमतिं च मे अनुमक तीसरा च मे प्रियं च अनुकामं च मे सोमणश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे शयश्च मे भगच्च मे तृणं दन्ताच्च मे धृताच्च मे मोक्षमं शमं च मे धृतिं च मे विश्वं च मे महच्च मे समिं च ज्ञात्रं च मे
दिशां च मे सुदृढ़ स्मृतां च मे परिच्च मे रसं च मे घृतं च मे मधुं च मे समे सपतिं च मे यं च मे यवां च मे पाशाच्च मे तिलाच्च मे मुग्धाच्च मे हलवाच्च मे गोधूमाच्च मे मसुराच्च मे प्रेमच्च मे हलवाच्च मे शामकांच्च मे निवारकं मे हनुमात् पाचवात् अस्माच्च मे मृतिकाच्च द्वारेच्च मे त्रिद्वारेच्च मे चक्रशत्वारेच्च मे वाजेच्च दशमच्च त्रिमेच्च ऋतुच्च स्वच्च मुदांच वचनेच्च अंत्यांच चांतेच्च भुवनंच भुवनपतिच्च हरि ओम क्रीडा देव ज्ञानेन्द्रकामरणै संशिष विश्वदेवास्तुतवता पृथ्वी मातरमां नीं सिद्धमनक्षे पद्मनक्षे पद्वक्षामि पद्वदेशानि पद्मति देवप्रेम वासुदेशां सुशिषण्यां मनुष्यवर्तमा देवा शुभाय विक्रमन्तु शरणावतु स्वनभुक्तो सर्वे करवावहे तेजस्य वरिमस्मा विद्विषावहे ओम शांति 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 प्रार्थना मौरो चंद्रमन गले चित्रमन लूटे तिरंगारं गगन पसिति चालं चने शूरं कपालं करे वामांगे रतं नमामि सुतं पावय शैलात्मजां भक्तक्लेशं हरं स्मरं हरं कर्तु गौरवं परम् इति रुद्राध्याय समाप्तम्. आपल्या नेहमीसारख्या परत आपण सेवा घेणार आहेत. रुद्रानंतर आपण काय घेतो? शिवकवच. ठीक आहे, कोणी घेते? कोण घेते? महाराणी प्रवासी
हरि ओम हिरण्यवर्णं हरिं सुमनलपुत्रं चन्द्रामिरण्यलक्ष्मी जातवेदो आह तामाह जातवेदो लक्ष्मीमणपदामिनीं यस्यामिरण्यविद्यं कामसम्पुषाणम् अश्वत्थाममद्यां तस्य फलानि तपसा मायान्तराय च माया ओम वैष्णवादेव सतोकीर्तिशमनाथ राजदूतो कीर्ति बुद्धि ददातु शुभ विकास लाभ देवतां अलक्ष्मी नाशयामि अवधि समृद्धि च सर्वाणि सुखने कृपा गंधात्पारा दुराग चंद्रिका पुष्टाकरिषि ईश्वरी सर्वभूतानां ताकि होवैश्य मनसा काममा कुक्ति वाचः सत्यं श्रीमहि पशुनां रूपमन्यस्य मयि शरीरां यशः कर्तव्येन प्रजाभूता मयि सर्वगतम् श्रेयमासरे कुले मातरं पद्ममालिनी आपहस्त्रजन्तु सिग्नानि चित्किलितवस्त्रङ्गे निजदेवी मातरं श्रेयमासरे कुले आदाय कर्णयेति सुवर्णा एव मालिनी सूर्यादित्यमे लक्ष्मीं जातवेदो आह आदा पुष्करिणी पुष्टिपिङ्गला पद्ममालिनी चन्द्रादित्यमे लक्ष्मीं जातवेदो आह तामाह जातवेदो लक्ष्मीं विगतगामिनी यस्यामिरण्य प्रभुतं गावो द्वाश्वानविद्यं पुरुषाणं यः सूचि प्रयुतो भूत्वा जुहुं जाता जन्मनः सुकृतं पंचदर्शन च श्रीकामः सततं जपेत फलश्रुति पद्मनवे पद्मगुरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे वदसि पद्माक्षी एक सौख्य लभाम्य अश्वदाय गोदाय धनदाय महादय धनमे लगतादेवी सर्वकामच्चतेहि मे पद्मानने पद्मवीर पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्त्वपादपरि पतिसन्निस्वं पुत्रं पौत्रं धनं धान्यमसाश्वादि गवेदं प्रजानां भवति माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्नि धनमायु सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वेदन्तेय सोमं विगतु विग्रहः सोमं धनस्य सोमिनो न क्रोधो न मात्रस्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतमन्यानां भक्तानां श्रीसुक्तं जपेत सरस्वती निलय सरोजरस्ते धवल माधव श्रीप्रियसखीदेवी नमः तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यं विधातं शोभमानं मन्यते धान्यं धनं पशु बहु इति श्रीसुक्तं श्री स्वामी समर्थ
आपल्याला पूजा करून घ्यायची. श्री स्वामी समर्थ. कोणीही जागेवरती उठायचे नाहीये. सर्वांनी शांतताने बसा. नामावली घ्यायची आता. आपण रुद्रपाठाची नामावली घेणार आहोत. सर्वांनी शांतताने पंचोपचार पूजा करा. पिंडीला पोसून पुनर्स्थापन करा. पाठ असेल पाठावरती मांडा. आपले उजव्या हाताचे 3 बोट लावून 3 वेळा सुप्रतिष्ठितमस्तु 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 असे म्हणायचे आहे. लवकर करा सर्वांनी. स्वच्छ धुवून घ्या. पुसून घ्या. देवांना आसन ठेवा. आसनावरती व्यवस्थित ठेवा. देवांना स्वच्छ करा एकदम. काढून घ्या आणि ते स्वच्छ एका तांब्यामध्ये किंवा आसनावरती मांडला. देवाला स्वच्छ करा. स्वच्छ करा एकदम देवांना. देवांना तांदूळ वाहा 2 बोटांनी. देवांना 2 बोटांनी तांदूळ वाहा. वस्त्र उपवस्त्रांते सर्वावरणांते अलंकरणांते यज्ञोपवीतांते क्षणां समर्पयामि. देवांना गंध लावा. कारण शेजारच्या बोटांना गंध लावा. सर्व देवांना गंध लावा. तांदूळ वाजवून आणि परत अक्षरांनी मदतयो प्रियानुखतो सोमसवानो पठानशयामदेवो दानेन्द्रदेव. हळद कुंकू पायावरती व्हायचे. देवाच्या पायाकडे हळद कुंकू व्हायचे. अहिदिवो भोगेहि परजेति वा उज्जाया देति परिमाधमान आमस्नाति कालवेनान पितान पुराणान संपल्लात शतः. फुलं आणि बेलाची पानं असली तर ओम नमः शिवाय म्हणून पालथवा देवीचं पान महादेवाला उलट करून माहिती. दांडी लांब असेल तर तोडून घ्या थोडीशी. शक्यतो निवडून दिलेलं तेल असेल आपल्याला सर्वांना दिलेला. बेलाचं पान फुलं वाहा असतील ती जी उपलब्ध असतील ती फुलं वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. समर्पयामि. बिल्वपत्रं समर्पयामि. सर्वांनी नमस्कार करा देवाला. पाणी सोडायला जागा असेल तर 2 वेळेला हातावरनं पाणी सोडा पडीने किंवा हातावरनं सोडा. धूपमनी पुनाजमनी समर्पयामि. देव आणि तुमच्यामध्ये थोडीशी जागा करा.
देवाच्या आणि पुण्यामध्ये थोडीशी जागा करा, पुढे सरकवा थोडंसं, देवाला सामान जागा असेल तर, आणि नैवेद्य आणलं असेल तर तिथं ठेवा. आणि चौकोनी पाण्याचं मंडल करा, पाणी त्याला संपलं आणि त्याला चौकोनी आकार द्या आणि तो नैवेद्य त्याच्यावरती ठेवा. तुळशीचं पान असेल तर ते ठेवा, नसेल तर फुलाची पाकळी ठेवा. ठेवलं तरी काय, असेल वेडे असतील फळ असतील जे असेल ते नैवेद्याला. हातामध्ये सर्वांनी पाणी घ्या, उजव्या हातात पाणी घ्या, पद्मकेसरी पाण्याला हात लावा. सर्वांनी मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय असं जप करा. त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवा, सर्व बाजूंनी पाणी सोडा आणि 5 वेळेला नमस्कार करा सर्वांनी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम दानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नैवेद्यं समर्पयामि. आपण नारळ वगैरे फळ आणलं असेल तर तिथे ठेवा, त्याच्यावर पाणी सोडा एकदा. मुखवासार्थे लीलाभूमिभवन्तं मूलम् हिरण्यगर्भदक्षिणां समर्पयामि. 1 रुपया 2 रुपयाचं कॉइन असेल तर दक्षिणा असेल तर तिथे ठेवा देवाजवळ. हिरण्यगर्भदक्षिणां समर्पयामि. देवाला नमस्कार करा सर्वांनी. तो द्या आणि हे 2 सांभाळा. बाहेर जातो सांभाळा म्हटलं, मी बाहेर जातो. चला आता आपण नावलिखी करा. सर्वांनी नावलिखीसाठी त्यांच्याकडे अक्षता आहे त्यांनी अक्षता घ्या, त्यांच्याकडे बिल्वपत्र आहे त्यांनी बिल्वपत्र घ्या. 108 बिल्वपत्र आणि 108 अक्षता असे घ्यायचे आहे. श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाणये नमः, ओम खट्टवांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिवविष्टाय नमः, ओम अमृतानाथाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम शितिकंठाय नमः, ओम शिवप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम सर्वेश्वराय नमः,
महाधराय नमः। ओम ललाटाक्षाय नमः। ओम कालकालाय नमः। ओम कृपानिधये नमः। ओम भीमाय नमः। ओम परशुहस्ताय नमः। ओम मृगपाणये नमः। ओम जटाधराय नमः। ओम कैलाशवासिने नमः। ओम कवचिने नमः। ओम कठोराय नमः। ओम त्रिपुरांतकाय नमः। ओम वृषांगाय नमः। ओम वृषभारूढ़ाय नमः। ओम वृषभोत्पीत विग्रहाय नमः। ओम सामप्रियाय नमः। ओम स्वरमयाय नमः। ओम त्रैमूर्तये नमः। ओम गणेश्वराय नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम स्वरमयाय नमः। ओम त्रैमूर्तये नमः। ओम गणेश्वराय नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम परमात्मने नमः। ओम सोमसूर्याग्निलोचयाय नमः। ओम हविषे नमः। ओम यज्ञमयाय नमः। ओम सोमाय नमः। ओम पंचवक्त्राय नमः। ओम सदाशिवाय नमः। ओम विश्वेश्वराय नमः। ओम वीरभद्राय नमः। ओम गणनाथाय नमः। ओम प्रजापतये नमः। ओम हिरण्यरेतसे नमः। ओम दुर्धर्षाय नमः। ओम गिरीशाय नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम अनिलाय नमः। ओम भुजंगभूषणाय नमः। ओम भर्गाय नमः। ओम गिरिधन्वने नमः। ओम नित्याय नमः। ओम कृत्तिवाससे नमः। ओम ब्रह्मादिमाय नमः। ओम पुरारात्मये नमः। ओम भगवते नमः। ओम मृत्युंजयाय नमः। ओम सूक्ष्मतनये नमः। ओम जगद्व्यापिने नमः। ओम जगद्गुरुवे नमः। ओम व्योमकेशाय नमः। ओम महासेनजनकाय नमः। ओम चारुविक्रमाय नमः। ओम रुद्राय नमः। ओम भूतपते नमः। ओम स्थानवे नमः। ओम अहिर्भुज्याय नमः। ओम निगंधराय नमः। ओम अश्वन्यये नमः। ओम अनेकात्मने नमः। ओम सात्विकाय नमः। ओम शुद्ध विग्रहाय नमः। ओम शाश्वताय नमः। ओम खंडपर्शवे नमः। ओम अजाय नमः। ओम पाशविमोचनाय नमः। ओम गरुडाय नमः। ओम पशुपतये नमः। ओम देवाय नमः। ओम महादेवाय नमः। ओम अव्ययाय नमः। ओम हरये नमः। ओम पुष्पदंतविदे नमः। ओम अव्यगाय नमः। ओम दक्षाध्वरहराय नमः। ओम हराय नमः। ओम भगनेत्रविदे नमः। ओम अव्यक्ताय नमः। ओम सहस्राक्षाय नमः। ओम सहस्रपदे नमः। ओम अपवर्गप्रदाय नमः। ओम अनंताय नमः। ओम कालिकाय नमः। ओम परमेश्वराय नमः। आता ज्यांनी अक्षरावाहिनी त्यांच्याकडे जर एक बिल्वपत्र असेल तर त्यांनी सर्वांनी एक बिल्वपत्र अखंड बिल्वपत्र हातात घ्यायचे। त्रिगुणं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं। बिल्वपत्र वाहून घ्यायचे। आता पूर्ण अक्षर हातात घ्यायचे। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं बिल्वपत्र प्रत्यर्थे एक अक्षरां शिवार्पणं। श्री स्वामी समर्थ अक्षरा वाहून घ्यायचे। श्री स्वामी समर्थ
मान द्यायचे आठवड्याच्या सगळ्यांनी. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. सर्वांनी आरतीची तयारी करायची आहे का? कोणीही उदबत्ती दिवा लावू नये. उदबत्ती दिवा कोणीही लावू नये. आरती इकडे होणार आहे. सर्वांची मानस आरती करा आणि सामूहिक आरती होते. आपली आरती काही जरुरी नाहीये. सर्वांनी जागेवरती उभे राहू शकतात. जागेवरती उभे राहू शकतात, पण पिंडीला महिलांची साडी वगैरे नाही लागली पाहिजे. लक्षात द्या सर्वांनी. आरतीची तयारी व्यवस्थित करा. सर्वांनी उभे राहून आरती करायची. ज्यांनी दिवा लावलाय
हरिव्रतेश्वर्यै नमः सुभगता दुःखहर्ता कारिणाची ओरी तुझी प्रेम कृपा जगताची सर्वांगी सुंदर सिंधुराची चंदी धरते मारुती शोभे माळुका फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री नामदेव दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना बुद्धी जय देव रत्न कलित फळाची गौरी कुमला चंदनाची कोटी कुंकुम केसरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा झुंझुन तीनो पोरे करणी घालरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री नामदेव दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना बुद्धी जय देव लंबोदर पीतांबर शैवर वंदना सरसोण पत्र कुंड प्रियना शास्त्रामाचा वाटाळे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री नामदेव दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना बुद्धी जय देव जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामहि देया रे अकल कोटी वाद करुणिया गावी अघटित चर्या रे नीला आकाशे बद करुणिया सोडी रे भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामहि देया रे यवने खुशिरे स्वामी कहारे अकल कोटी कहारे समाधि सुख ते भोगुली भोरे धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामहि देया रे प्राणसिंहनिचे सर्व समर्था विनवू किती भवभया रे इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामहि देया रे जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता सीध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महर्ता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता मदन मनोहर ज्ञान दिगंबर शमभीम चिता चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माथा जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम धरिले अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दातारा जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती
कृपामृते निज स्वरूपे नमोमि उतरी दासाला जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता शंकराचार्य। जय जय ब्रह्मकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलवाणी शंभो नीलकरीवाशेखरा हो वृषभारूढा फणीभूषणा दशभुज पंचानना हो विभूतिमाला जटा सुंदर चर्मांबरधरा हो पडवे को हत्तेचे पातक गौतम ऋषिच्या हो ज्याने तपमानिले ध्यान आळुनी तुझ अंतरी हो प्रसन्न हो त्याते स्नानादिकरी गोदावरी हो अवधूकर मुनी प्रगटे पावन त्रैलोक्याते करी हो जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलवाणी शंभो नीलकरीवाशेखरा हो धन्य कुशावर त्याचा महिमा वाचे वर्णोती हो आणि कही बहुती ते गंगाद्वारा पर्वती हो वंदन मार्जन करिता त्यांचे महादोष नाशती हो तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्तीचे पावती हो जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलवाणी शंभो नीलकरीवाशेखरा हो दावुनियांड भजमहि सकलहि पूर्विसी मन कामना हो संतति संपत्ति देसी अंति विषयम यातना हो शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो गोसावी नंदन विसरे संसार यातना हो जय जय हो कृष्णानी शंभो नीलकरीवाशेखरा श्री
शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोले नाथ महादेव हर भांगी धारा ओम हर 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 महादेव। श्री स्वामी समर्थ। श्री विश्वराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम विश्वेश जाताय विश्वानि बीजाय श्री विश्ववन्द्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम चरवृन्दवन्द्याय मंगलम वरचरिणीतिबोधाय मंगलम चरवृन्दवन्द्याय मंगलम वरचरिणीतिबोधाय मंगलम गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय परिपूर्णदेहाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम भवभूलभङ्गाय मंगलम शिवलिंग संघाय मंगलम भवमंगलांगाय शिवलिंगचूडाय कवितुकवेद्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशापहाराय पापप्रमोचाय श्रीशान्तिमालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम विश्वेश जाताय विश्वानि बीजाय श्री विश्ववन्द्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। श्री स्वामी समर्थ। कर्पूरवृन्दाकारं संसारसरं सदा वसन्तं हृदयाग्निदेवं भवानी सहितं कर्पूरपूर्णं मोहरेण सुवर्णदारुतसमुचितेन प्रपित्वासासुगलेन निराञ्जनं तेजसदेशमुद्यात् जलेन शीतलीकरणं प्रदक्षिणीकृत्य पुष्पैः देवताभिमरणम् देवतानंदनम आरोग्याचे आत्मवंदनम दुनियाचा प्रौढ करता दुनियाचा वास्या डोक्यावर फिरवा आरोग्याचे आत्मवंदनम हस्तप्रक्षालनम उजव्या हातात पाणी घ्या दुनिया कोले करा आपापसात बोलू नका
श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या या पर्वावर आदरणीय आणि शिवशंकर सरकार पुष्पाणी यथा परमेश्वर अंगामध्ये प्रदक्षिणा करा जागेवर उजव्या बाजूने फिरा या अधिकारी जपा पांढरे बांधरे प्रमाणे दानमाने विशेष भगवान शंकर सात वेळेला नमस्कार करा विष्णू स्मरणात परिपूर्ण वस्तू कथा प्रार्थना घ्यायची सर्वांनी हात जोडायचे प्रार्थनासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। झलनी सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आज पवित्र अशा या त्रिंबक नगरीमध्ये गुरुपौर्णिमेच्या पर्वावर आदरणीय आणि गुरुवर्य अभिनयांच्या मार्गदर्शनाने जो लघुरुद्रपाठ सेवा अभिषेक या ठिकाणी संपन्न झाला। आदरणीय सुशील दादा कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीने हा पाठ घेतला, त्यावरून आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आदरणीय स्वप्नीलदादा शेलार यांच्या सपत्नीक या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे। आपला लघुरुद्र पाठ अभिषेक या ठिकाणी संपन्न झाला आहे। 2 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी रुद्राभिषेक म्हणजे महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा जी आपण सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे, संपन्न झालेली आहे। भगवान महादेवाला कुणी शंकर स्वरूपामध्ये तर कुणी निराकार रूपामध्ये बोलतो। देशाच्या सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाचं जागृत स्थान त्या ठिकाणी आज आपण आहोत। आज इथेही साक्षात रुद्र स्वरूपामध्ये भगवान शिव साकारलेले आहेत। जो आपण अभिषेक केला त्यामुळे महादेवाची भक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे। जीवनात आपल्या असलेल्या असत्य इच्छा सहज मार्गाने या ठिकाणी पूर्ण होती। थोडक्यात रुद्र म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पूजा केलेली आहे। रुद्र म्हणजे परमात्म्याच्या विश्वाच्या निर्मितीच्या अगोदर असलेले मूळ स्वरूप म्हणजे रुद्र आहे आणि विश्वाचा लय झाल्यानंतर सुद्धा विद्यमान स्वरूपामध्ये या पृथ्वीतलावर जे कोणी असतील तर ते रुद्रच असणारे अशा रुद्राची आपण या ठिकाणी पूजा केलेली आहे। रुद्र जेव्हा साकार होतात तेव्हा त्यातून ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रकट होतात।
म्हणून म्हटलेलं कार्य विष्णू क्रिया ब्रह्मा कारणं तू महेश्वरा प्रयोजनात रुद्रेन मूर्तिरेखा तुका तुका. विश्वाच्या निर्मितीसाठी स्वतः रुद्राने, कार्याच्या रूपाने स्वतः विष्णूने, क्रियाच्या रूपाने स्वतः ब्रह्माने आणि कारण रूपाने स्वतः महेश्वराने या ठिकाणी रूप धारण केलेलं आहे. आणि ही सेवा आज आपण सर्वांनी खूप मनोभावे केली. निश्चितच आपल्याला या सेवेचं इच्छित फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी सर्वांना एक सूचना आहे. प्रवेशद्वारामधून आपण स्टेजच्या उजव्या बाजूला अल्पोपहाराची सेवा ठेवलेली आहे. त्यामुळे कोणीही गडबड गोंधळ न करता कृपा करून रांगेमध्ये तो आपण अल्पोपहार घ्यायचा आहे. आणि अल्पोपहार झाल्यानंतर परत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. पुढचा कार्यक्रम आदरणीय गुरुवर्य अविनाश दादांच्या मार्गदर्शनाने गुरुविषय 16 या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे आपण अधिक वेळ न घालवता गोंधळ न करता शिस्तीमध्ये एका लाईन मध्ये सर्वांनी अल्पोपहार घ्यायचा आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या शेडमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे. ती सर्वांनी घेऊन यावी. सेवेकरांनी